जेव्हा आपण स्ट्रेटवाली पॅन्ट शिवत असतो तेव्हा आपला मागचा भाग असा क्रॉस कट केलेला असतो आणि पुढचा भाग आपला स्ट्रेटमध्ये असतो. जेव्हा मागचा भाग असा आपण क्रॉस कट केलेला असतो तेव्हा आपल्याला इथे मोडपण्यासाठी जे इलास्टिकसाठी आपण पट्टी तयार करतो तिथे आपली व्यवस्थित येत नाही. काही जणांचा खूप प्रॉब्लेम होतो. तर ती कशी मोडपायची हे मी दाखवते. त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे 4 इंच खुणा करायची आणि ही जी आपली टिप आहे तिथून अर्धा इंचावर अशी क्रॉस टिप मारायची. मी दाखवते. त्यानंतर काय करायचंय, इथे आपला पुढच्या भागापासून तेवढी इथे अर्धा इंच जेवढी दुमडायची आहे इलास्टिकसाठी तेवढी इथे दुमडून घ्यायची आणि प्रेस करून घ्यायचे. नाहीतर तुम्ही डायरेक्ट पण करू शकता, पण आधी तुम्हाला जर हा जो प्रॉब्लेम येत असेल, क्रॉस केलेली पट्टी व्यवस्थित दुमडली जात नसेल तर तुम्ही आधी प्रेस करून घ्यायचे मग टिप द्यायची. तर मी डायरेक्ट दाखवते कसं करायची टिप ती. आणि शिलाई देते वेळेस लक्ष द्यायचे, आपली जी ही साईडची टिप आहे तिथे ही फोल्ड केलेली टिप पण तिथेच पाहिजे आपली. आणि हे जे क्रॉस असतं ते हलक्या हाताने न ओढता तुम्हाला टिप करायचे. इथे पण टिपवर टिप आली पाहिजे. ही मागची साईड आहे जिथं आपण अर्धा इंचाची टिप दिली होती ना ती. ही ते साईडची टिप आहे, ते साईडच्या टिपवर टिप आली पाहिजे. आणि अशी जर चुणी येत असेल तर त्याला आपल्याला नीट करून घ्यायचे. पट्टी फोल्ड करून झालेली आहे. हा आपला पुढचा भाग आहे आणि इथे मागचा भाग आहे. कुठेही चुणी आली नाही आपली. अशा प्रकारे ही बघा इलास्टिकसाठी तुम्ही पट्टी तयार करू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी शून्यापासून शिवण क्लास चालू केले आहे. ज्यांना शिवणकामाची आवड आहे किंवा शिवणकाम शिकायचं असेल तर ते मला फॉलो करू शकता, जॉईन होऊ शकता. मग तुम्हाला माझे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मिळत राहतील. थँक्यू.